लवकरात लवकर चला गोलंदाजी मार्क करते गोलंदाज नितीन मेगा फायनलचा सामना रंगतोय हा दीपा पाटील मैदानावरती जुईनगरचं मैदान आणि आता मात्र क्राऊड देखील आपण पाहतो संध्याकाळच्या सत्रामध्ये चांगल्या पद्धतीने मात्र क्राऊड देखील आपण पाहतोय मॅच पाहण्यासाठी यस फायनलचा सामना पंच सज्ज बॅट्समन सज्ज बॅटर सज्ज बॉलर सज्ज पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज नितीन आणि सामनाकारी संधी पहिला चेंडू मात्र उडवण्याचा प्रयत्न केला गेला परंतु घडतंय काय तर इथं विकेटची पतन पहिला चेंडूवरती मनसोबी साफ केले जातात आणि पहिल्या चेंडूवरती मोठा हादरा बिग विकेट तंबूच्या आश्रयाला तलवली संघाचा पहिला गडी बाद होतोय गाडत होतो आणि जातो तंबूच्या आश्रयाला अमोल यांनी सुंदर झेल घेतला खऱ्या अर्थानं थोडीशी उसली घेतली होती बॉलाने उसली घेतल्यानंतर कट लागल्यानंतर हाईट वरती थोडा चेंडू होता थोडासा हाईट वरती उडून थोडासा बॉल हातामध्ये पकडण्याचा प्रयत्न केला गेला आणि तो यशस्वीरित्या पकडला गेला आणि पहिला हादरा मात्र संदीपच्या स्वरूपामध्ये बाद होतोय नवीन फलंदाज योगेश आता मात्र स्ट्रायकर एंडला जाईल तर योगेश नॉन स्ट्रायकर एंडला विशाल गोलंदाज नितीन मात्र पहिल्याच बॉलावरती छाप सोडण्यामध्ये यशस्वी ठरतो चांगली गोलंदाजी मात्र सातत्याने त्याच्या माध्यमातून देखील पाहतो आपण मेगा फायनलचा सामना जो सेमीफायनलचा सामना आपण अनुभवला एक जबरदस्त थरारक अशी मॅच झाली आणि त्या मॅच मध्ये 32 धावांचा चेस असताना देखील तो चेस डिफेंड केला या संघाने आणि हे चेस डिफेंड करून मात्र फायनल मध्ये प्रवेश मिळवला आणि फायनल मध्ये प्रवेश मिळवून पहिल्या चेंडूवरती मात्र विकेटचं पतन पहिल्या चेंडूवरती विकेट घेतल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले पाहूया काय करतो योगेश आता मात्र चांगला फटका कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढला तिथं क्षेत्ररक्षक सज्ज क्षेत्ररक्षण करेल थ्रो करेल तो म्हणजे एक धाव मात्र कंप्लीट केली जाते एका धावाने मात्र अकाउंट ओपन होतो श्री गणेशा होतोय आणि मात्र तलवली संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसवताना आपण पाहतो चांगला फटका आणि आता मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल कारण 3 षटकांचा सामना 3 षटकांच्या सामन्यामध्ये मोठे फटके मारावे लागतील स्कोर बोर्ड उभारावे लागेल आता मात्र पुन्हा एकदा अकुल टप्प्याचा चेंडू त्याच दिशेने मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र खेळून काढला आणि एक धाव मात्र कंप्लीट केली गेली एका धावेने मात्र धावसंख्या संत गतीनं मंद गतीने मात्र पुढे सरसवते धावसंख्या जाऊन पोहोचते 2च्या घरामध्ये 2 धावा 1 विकेट 2 रन्स लॉस ऑफ 1 विकेट एक दमदार कामगिरी मात्र गोलंदाज नितीनच्या माध्यमातून आता मात्र मोठा हिट मारण्याचा प्रयत्न इथं काय घडतंय सरला चेंडू बिलकावून दिले डिक्लेअर रिझन मध्ये डी झोन मध्ये जातो चेंडू एकच धाव फक्त स्कोर बोर्ड वरती ऍड केली जाईल इथून पुढे मात्र फलंदाजांना मनसोबे साफ करावे लागतील चांगली खेळी सजवावी लागेल मोठे फटके मारावे लागतील कारण इतर मात्र तलवली संघ थोडासा अडचणीमध्ये दिसतो कुठेतरी बॅकफूट वरती ढकलण्याचा प्रयत्न केला नितीनच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू रिलीज केल्यात आणि 3 धावा धावफलकावरती इथं मात्र पुढे सरसावून मारण्याचा भिरकावून देण्याचा प्रयत्न होता प्रयत्न पूर्णपणे फसतोय आणि मात्र निर्धाव चेंडूची सांगता केली जाते इथून पुढे मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल पहिल्या षटकातील आतापर्यंत जर नितीनची कामगिरी पाहिली तर 5 चेंडू टाकण्यामध्ये 5 चेंडू त्यांनी आतापर्यंत हाताळल्यात आणि त्यापैकी फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि एक विकेट देखील त्यांनी मिळवलं चांगली गोलंदाजी पूर्णपणे प्रेशर मध्ये ढकललं तलवली संघाला फलंदाजी करत असताना आता मात्र पुन्हा एकदा चांगला फटका आवारला मात्र मिस फिल्डिंग खूप महाग ठरेल आणि महागडं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या द्वारे कुठेतरी चांगला षटक हाताळत होता मात्र शेवटच्या चेंडूवरती बिरकावून दिला आणि येतोय चौकार या चौकाराच्या सहाय्याने मात्र पहिल्या षटकाची समाप्ती होत आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर 7 धावा आणि 1 विकेट अर्थातच 7 रन्स लॉस ऑफ 1 विकेट एक दमदार सुरुवात होत असताना मात्र शेवटच्या चेंडूवरती योगेश दाखवते दमखम आणि योगेशच्या बॅट मधून आलेला जबरदस्त फटका
आता मात्र अशीच खेळी करावी लागेल. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील तलावली संघाला, कारण हा मेगा फायनलचा सामना आहे. इथून जर जिंकला तर प्रथम क्रमांकाची ती चमचमती ट्रॉफी, आणि जर हारला तर द्वितीय क्रमांकाची. म्हणजे दोन्ही संघाला करो या मरो पहिल्या क्रमांकासाठी खेळायचं आहे. ती जिद्द आहे गावासाठी खेळण्याची, आणि गावासाठी खेळत असताना आपलं शरीर देखील सांभाळून आपण चांगलं खेळ दाखवतोय आणि 40+ आहोत असं वाटत देखील नाही. युवांना लाजवेल अशा पद्धतीची कामगिरी 40+ संघाकडनं सातत्याने आपण पाहतोय. एक जबरदस्त आयोजन जुईनगरकडनं. आता मात्र येतोय मोठा फटका, उडवलाय, फेकून दिलाय, परंतु काय घडतंय, बॉल मात्र आतमध्येच राहिलाय आणि मात्र विकेटची पतन. विकेट नंबर 2 बॅक टू द पवेलियन, आणि दुसऱ्या विकेटची पतन होते. दुसऱ्या विकेट तंबूच्या आश्रयाला जातो, विशाल जातोय. विशालचा विकेट. नितीनचा मात्र चांगला परफॉर्मन्स, जो गोलंदाजी करून गेला होता त्यानंतर मात्र झोल पकडण्यामध्ये कुठेतरी चांगली कामगिरी मात्र त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. हा जुईनगरचा 40+ टुर्नामेंट, आणि या टुर्नामेंटमध्ये पाहुण्यांची रेलचेल पाहतोय आपण मंचावरती आपण पाहू शकता. भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ परानीताई पाटील, त्याचबरोबर माजी नगरसेवक काशीनाथदादा पाटील, चाऊदादा मडवी, आनंद पाटील, त्यानंतर सुरेशदादा पाटील, संपूर्ण आपण रेलचेल पाहतो. त्याचबरोबर शिरवणे 40+ संघाचे कर्णधार राजनजी भोईर इथे उपस्थित. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील साहेब हे देखील मंचावरती उपस्थित आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली हे सर्व सामने भरवले गेलेत. आता मात्र चांगला चेंडू, परंतु डिक्लेअर झोन मध्ये सरळ चेंडू जातोय. पंचांकडून इशारा होतोय, 1 धाव मात्र खर्च केली जाते. 8 धावा फलकावरती लागल्या जातात. मेगा फायनलचा सामना, आणि खऱ्या अर्थानं आजच्या दिवसाचा विचार केला तर कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील आपण सकाळ 17 पासून तर आतापर्यंत ज्याचा आवाज खऱ्या अर्थाने ऐकत होतो तो बेलापूर गावचा सुपुत्र विजय मात्रे, त्याचं देखील मनापासून धन्यवाद. कारण सकाळच्या 17 पासून खूप सारे मॅचेस कव्हर करायचे होते, आणि मात्र डिस्ट्रॉय एस्टांचा घेतला जातो वेध, आणि इथं मात्र विकेट नंबर 3 जातो तंबूच्या आश्रयाला. तलवली संघ कुठेतरी संकटामध्ये सापडतोय, अडचणीमध्ये पकडला गेलाय, आणि मात्र खराब फलंदाजीचा नमुना पेश करताना सध्या तलवली संघ पाहतोय आपण. त्याचबरोबर कोपरी संघ आपलातून फॉर्म मध्ये असलेला संघ, सेमीफायनल बघितली, सेमीफायनल खेचून काढल्यानंतर फायनलचा सामना खेळायचा होता, आणि ती गरम बॉडी घेऊनच मैदानामध्ये उतरला, आणि तो परफॉर्मन्स देखील त्याच पद्धतीचा केला जातोय. आपलातून परफॉर्मन्स, जबरदस्त परफॉर्मन्स आपण पाहतो कोपरी संघाचा. दोन्ही संघ बलाढ्य संघ, दोन्ही संघ तुल्यबळ संघ, दोन्ही संघांना माहिती आहे की कुठला बॅट्समन हिट करू शकतो, कुठला बॉलर काय बॉल टाकू शकतो. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतो चिंतामण. इथून पुढे मात्र संकटमोचक बनावं लागेल चिंतामणला, चांगली खेळी करावी लागेल, बॅटिंगचा दबदबा दाखवावा लागेल, कारण की दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना आता मात्र काय घडतंय, इथं मात्र चांगली गोलंदाजी सातत्याने टप्पा टाकला जातो. टप्पा टाकल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो, आणि निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. हा निर्धाव चेंडू नंतर मात्र खऱ्या अर्थानं संकटामध्ये सापडले पूर्णपणे तलवली संघ. इथून पुढे जर रस्ता काढायचा असेल तर मोठे फटके मारावे लागतील, कनेक्शन करावं लागेल, आणि आता मात्र चांगला फटका खेळून काढलाय. आता मात्र दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय, दुसरी धाव कंप्लीट देखील केली जाईल, आणि रनिंग बिटवीन द विकेटचा विचार केला तर 40+ खेळाडू आहेत. 1 धाव 2 मध्ये कन्वर्ट करण्याची पूर्ण ताकद त्यांच्या मनगटामध्ये, आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट तलवली संघाकडनं पाहतो. अशाच पद्धतीचं 1 धाव असेल तिथे 2 धावे काढाव्या लागतील, चौकार मारावे लागतील, षटकार मारावे लागतील, तेव्हा जाऊन स्कोर बोर्ड हलता आपल्याला दिसेल. कारण की सध्याची स्थिती जर पाहिली तर 10 धावा फक्त आणि फक्त धाव फलकावरती. आता मात्र येतो मोठा फटका, उड्डावलाय हवेमध्ये, आणि इथून येतो मात्र मोठा फटका. मी म्हटलं होतं इथून पुढे कमबॅक करावं लागेल, आणि तलवली संघाचं झालं कमबॅक. मॅच मध्ये शिरकाव केले, 2 षटकाची समाप्ती झाली, आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात, आणि 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 16 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. आधी चांगली कामगिरी, जी कामगिरी खऱ्या अर्थानं संघाने पाठवलं होतं ज्या प्लेअरला, ज्या खेळाडूला, का तुला मोठे फटके मारावे लागतील, तुला कमबॅक करून द्यावं लागेल, तो फलंदाज मात्र चांगल्या पद्धतीची बॅटिंग करतोय चिंतामण.
आता मात्र तिसरं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. योगेश गोलंदाजी मार्क वरती योगेश भोईर. गोलंदाजी मार्क वरती योगेश, बॅटिंग वरती योगेश. दोन्ही योगेश पाहूया काय करते संघासाठी. इथून पुढे मोठा फटका, व्हाट शॉट, का शॉट लावले अफलातून शॉट, आर पार येतोय मोठा फटका. षटकार, या षटकाराच्या साहाय्याने मात्र धावसंख्या पुढे सरसवते गोलीच्या वेगाने. धावसंख्या जाऊन पोहोचते 22च्या घरामध्ये. ज्या धावसंख्येची खऱ्या अर्थानं गरज होती तलवली संघाला, ते कुठेतरी करताना आता पाहतोय आपण. तलवली संघ इनफॉर्म इन ऍक्शन मध्ये पाहतोय आपण. जबरदस्त कामगिरी. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आला होता, त्यानंतर कमबॅक करायचं होतं. तो कमबॅक करत असताना मात्र आता मात्र तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती आला मोठा प्रहार. आणि त्या षटकारानंतर मात्र पाहतोय आपण धावसंख्या 22च्या घरामध्ये धावसंख्या पोहोचली गेली. योगेश खऱ्या अर्थानं चांगली मात्र फलंदाजी करतोय. त्याचबरोबर गोलंदाज देखील योगेश. दोन्ही योगेश आणि संघासाठी मात्र चाललेली धडपड पाहतोय आपण या जुईनगरच्या 40+ मैदानावरती. अर्थातच दिबा पाटील साहेबांचं मैदान आणि त्या मैदानावरती चाललेला हा रणसंग्राम. आता मात्र उडावलाय, व्हाट शॉट, लॉंग लेगच्या दिशेने खेचून काढलाय आणि येतो मोठा फटका. षटकार, या षटकाराच्या साहाय्याने मात्र खऱ्या अर्थानं तलवली संघ पूर्णपणे कमबॅक करते, पूर्णपणे मॅच मध्ये शिरकाव करते आणि कोपरी संघाला चॅलेंज करते. आपण पाहतो सध्या 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 2 षटक 2 चेंडू टाकून झालेत आतापर्यंत, म्हणजे 14 चेंडूचा खेळ झालाय. त्यामध्ये 28 धावा कुठून काढल्यात. पहिला 8 ते 9 चेंडू शांत ठेवला होता, त्यानंतर मात्र प्रहार केले, बॅक टू बॅक षटकार मारले जातात. चांगली फलंदाजी मात्र सातत्याने त्यांच्या माध्यमातून केली जाते. अफलातून फलंदाजी, लाजवाब बॅटिंगचा नमुना पेश करताना योगेश. आता एकदा पुन्हा एकदा त्याच दिशेने, परंतु उंची जास्त लांबी कमी. नो मॅन लँडसेल मध्ये आता आपण चेंडू पडताना पाहतो आणि खऱ्या अर्थानं जिथं मला वाटलं विकेट येऊ शकतो, परंतु तो बॉल खूपच उंचावरती गेला. क्षेत्ररक्षक खूप लांब होता आणि क्षेत्ररक्षक लांब असल्यामुळे चेंडू मधल्या मध्ये पडला आणि मात्र 2 धावा धावून काढल्या. 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आतापर्यंत. इथून पुढे अजून 3 चेंडू शिल्लक असतील. या 3 चेंडू मध्ये कितपर्यंत मजल मारतो तलवली संघ, या किती धावापर्यंत रोखून ठेवतो कोपरी संघ, पाहणे खूप इंटरेस्टिंग असेल. या 3 चेंडू मध्ये सर्वच काही चित्र समोर येईल या मॅचचं. कारण की खऱ्या अर्थानं धावसंख्येची गरज असताना मात्र दोन्ही बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये तुटून पडलेत. अक्षरशः हैबोस घातला दोन्ही फलंदाजांनी. षटकार, 2 धावा, चांगली बॅटिंग म्हणता येईल यांची दोघांची देखील. आता मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने मात्र क्षेत्ररक्षक तैनात. क्षेत्ररक्षण करेल तो पण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव मात्र कंप्लीट केली जाते. 2 धावांनी मात्र स्कोअर बोर्ड मात्र पुढे सरसवताना धावसंख्या जाऊन बसले 32च्या घरामध्ये. अर्थातच इथून पुढे आणखी 2 चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडू मध्ये कितपर्यंत धावा जमवतो. 4 चेंडू मध्ये 16 धावा खर्च करतो हा गोलंदाज योगेश. चांगली गोलंदाजी करावी लागेल. अजूनही 2 चेंडू त्याच्याकडे पडलेले. 2 चेंडू त्यांनी डॉट काढले, निर्धाव काढले तर कदाचित कमबॅक करून देऊ शकतो हा कोपरी संघासाठी. परंतु क्रिकेटमध्ये जर तर या गोष्टीला काहीच व्हॅल्यू नसतो. क्रिकेटमध्ये जो खेळ आपण कराल, जो खेळ आपण दाखवाल, जो परफॉर्मन्स आपण दाखवाल, तोच परफॉर्मन्स इम्पॉर्टंट असतो. त्यामुळे या 2 चेंडू मध्ये काय घडतंय, काय बिघडतंय हे बघणं खूप औचित्याचं असेल आणि खऱ्या अर्थानं 2 चेंडू मात्र सांगून जाईल किती धावांचा स्कोअर सेट केला जातोय तो. इथून पुढे मात्र दिशाहीन गोलंदाजी, व्हाईट चेंडू आणि व्हाईट चेंडूने मात्र 1 धाव मात्र जरूर स्कोअर बोर्ड मध्ये ऍड होईल. आता मात्र धावसंख्येचा जो विचार केला तर 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 33 लॉस ऑफ 3 विकेट्स. इथून पुढे मात्र चक्कावला, बीट केलाय, दाखवून दिलं दमखम गोलंदाज योगेशनी. जर विचार केला आपण योगेशचा तर 9 चेंडू 22 धावांवरती खेळतो हा खेळाडू. अजूनही 1 चेंडू फेस करायचा आहे त्याला. स्ट्रायकर एंडला तो स्वतः आहे. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंगचा. आता मात्र मोठा फटका, बीड काढून दिला.
एकदम मोठा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने आलेला खनिक षटकार. या षटकाराच्या सहाय्याने पहिला इनिंगचा खेळ समाप्त होतो आणि पहिला इनिंगचा खेळ समाप्त होत असताना 39 धावा फलकावरती लागल्या गेलेत आणि 40 धावांचा एक टार्गेट सेट केला गेलाय. 40 धावांचं आव्हान मात्र कोपरी संघापुढे उभा केलंय. पाहूया येणाऱ्या 3 षटकामध्ये काय घडते काय बिघडते. आणि आपण जो आवाज सकाळच्या सत्रापासून ऐकतोय आणि अर्थातच मेगा फायनलचा सामना आणि मेगा फायनलच्या सामन्यामध्ये शेवटच्या इनिंग मध्ये आपण त्यालाच ऐकणार होतो. यस मायक्रोफोन वरती येतील विजय म्हात्रे बेलापूर गावचे सुपुत्र. धन्यवाद. चांगला आवाज आणि त्यांच्या वाणीने अगदी मंत्रमुग्ध केले. चांगली साथ त्यांची आपल्या दिवसामध्ये पाहायला ऐकायला मिळाली. दीपेश दादा यांचं देखील हार्दिक आभार असेल आपलं चांगलं कार्य. चला लगेच मैदानामध्ये एंटर व्हायचं आहे. तलावली संघ अगदी आपण पाहिलं तर बेधडक अशी फलंदाजी एक हाती किल्ला लढवण्याचा पराक्रम अगदी त्या आपण पाहिलं तर 3 षटकार 1 चौकार आणि एकूण 10 चेंडूंमध्ये 28 नाबाद केली. योगेश यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाली. त्यांना चांगली साथ इथून मात्र चिंतामण यांच्या माध्यमातून 1 षटकार 3 चेंडूंमध्ये 8 धावसंख्येचं योगदान आणि एकूण धावसंख्या आपण पाहिली तर धावा फलकावर लागलेत पहिल्या सत्रामध्ये तब्बल 39 आणि 40 धावसंख्येचं हे टार्गेट रचलं गेलं. चॅम्पियन होण्यासाठी इथे मात्र आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये 33 संघांनी घेतलेला समावेश 33 मधून आता मात्र 31 या स्पर्धेच्या बाहेर गेल्या. त्यामधून आता 2 संघांमध्ये महायुद्ध रंगतोय आणि या मेगा फायनलचा तरार आपण याची डोला आपण पाहतोय. याच्यासाठी केला होता अट्टास हा शेवटचा क्षण गोड व्हावा आणि हा क्षण गोड करण्यासाठी इथे मात्र सगळ्यांची जी साथ लाभली गेली त्यासाठी सर्वांच्या या कार्याला देखील सलाम असेल. जुईनगर 40+ क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळवली जाणारी नवी मुंबई 40+ असोसिएशनच्या माध्यमातून 7व्या क्रमांकाची ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा चॅम्पियन पद कोणाच्या नावावर यात चमचमणाऱ्या ट्रॉफींवर कोणाचं नाव कोरलं जाईल. एकाला पहिलं पारितोषिक एकाला दुसरं पारितोषिक 3ऱ्या क्रमांकाच्या 2 पारितोषिक आहेत. त्या क्रमांकावर मात्र दाखल झाले तुर्बे 40+ आणि इथून दिवा कोलीवाडा. परंतु पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठी रंगणारं महायुद्ध जोर आपण पाहतोय आणि मैदानाच्या चौफेर आपण पाहिलं तर प्रेक्षक आणि प्रेक्षक अगदी आपण पाहतोय 3 दिवसांचा सोहळा रंगत असताना जरूर पाहायला मिळाला. या 3 दिवसांच्या सोहळ्यामध्ये सर्व ज्या घटकांनी या स्पर्धेला 4 चांद लावले त्यांचे देखील हार्दिक आभार व्यक्त करूया. या शेवटच्या क्षणाला सजली ही धरती सारी नटले क्रीडांगण आले सर्व पाहुणे मंडळी सजले सारे व्यासपीठ जमले सारे प्रेक्षक मंडळी फुलून निघाले मैदान आनंदाचे बोलतील वारे फलंदाज गोलंदाज खेळतील चांगली पारी कारण जुईनगर 40+ ची स्पर्धा आहे. लयबारी आणि लयबारी या लयबारी स्पर्धेचा सांगता सोहळा या शेवटची इनिंग या स्पर्धेची आपण पाहतोय आपल्या या नजरेने एसजी लाईव्हच्या माध्यमातून जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं देखील सहर्ष स्वागत करूया. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. योगेश भोईर आणि त्याच्या संगत प्रदीप. ज्या योगेशने कालचा दिवस गाजवलाय त्याला आता आपल्या संघाला हे सजवलेलं स्वप्न सतत उतरवण्यासाठी चॅम्पियन बनण्यासाठी खेळ करायचा आहे. तर दुसऱ्या बाजूने गोलंदाजीच्या मार्कवर अभिमन्यू टीम तलावली 40+ संघाकडून गेम ऑन. पहिला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न अगदी गॅप शोधली रिकामा जागा बरा 2 क्षेत्ररक्षकांना छेदून चेंडू चाललाय. पहिलाच चेंडूवर येतोय चौकार. चार धावांनी इथे मात्र स्वागत झालंय. श्री गणेशा झालाय अकाउंट ओपन केलंय खातं उघडले 40 धावसंख्येच्या लक्ष्याला सामोरं जात असताना इरादे स्पष्ट केल्यात. पुढचा चेंडू सोडून दिलाय अगदी उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू अवांतर स्वरूपाचा पाहायला मिळतोय. थोडस दडपण गोलंदाजावर लादले की काय कारण महत्वपूर्ण सामना असताना दडपणाखाली गोलंदाजी जरूर पाहायला मिळते कारण मागच्या चेंडूवर चौकार आला होता. भिरकावलाय
आणि चाललाय चेंडू लांब लांब लांब. योगेश या बॅट मधून हा तडका मॅक्झिमम षटकार. 2 चेंडू मध्ये तब्बल धावा आल्या त्या 11. आता 29 पाहिजे. चेंडू शिल्लक असतील 16. योगेश नावाचं वादळ मैदानामध्ये आलाय आणि ते वादळ शांत करायचं असेल तर योगेशचा विकेट घ्यावा लागेल. स्वर्गीय दिबा पाटील क्रीडांगण आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने भगवमय परिसर, अगदी मानाची सन्मानाची ही स्पर्धा या हंगामातील 40+ क्रिकेट असोसिएशन मधली 7व्या क्रमांकाची आणि 2 संघातील या 7व्या क्रमांकातील स्पर्धेमध्ये चॅम्पियन कोण होईल. एका बाजूला तलवली, एका बाजूला कोपरी, हे 2 संघांमधील महायुद्ध. पुढचा चेंडू. आता मात्र चांगलं कमबॅक, परंतु यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चूक होत्या. एक धाव महत्वाची आहे, कारण एका धावसंख्येने या स्पर्धेमध्येच 3 संघांना पराभवाच्या दाटछायेमधून घरचा प्रवास करावा लागलाय. त्यामुळे 1 धाव वाचवावीच लागेल. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. 3 चेंडूंचा खेळ संपल्याने धावा धावफलकावर. भिरकावलाय चेंडू, मिस टायमिंग, वेल जज कॅच. मोठा मासा झाल्यामध्ये योगेश भोईरचा खेळ समाप्त. आता मात्र निष्ठेचा श्वास सोडला असेल गोलंदाजाने, कारण ज्या फलंदाजाने तो धुमाकूळ घातला होता त्याला अखेर काळ तंबूच्या आश्रयाला पाठवलं गेलं. पहिला धक्का लागला इथून. धावसंख्या धावफलकावर 12. अजूनही 28 धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील या षटकातील 2. 14 चेंडू 28 असं समीकरण. 12.00 ची सरासरी, म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2 धावेची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झालाय, नितीन भोईर. सर्वांना मात्र इथे पहिलं षटक, अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 14 चेंडू 14 मध्ये 28 ची गरज. 3रा क्रमांकाचा फलंदाज दाखल झालाय. ते मात्र भिरकावला जाईल रोहन साईडला. प्रोटेक्शन आहे. 1 डाऊन. चेंडू अडवला जातोय. फक्त 1च धाव. धावसंख्या 1 ने वाढतीये. 13 धावा धावफलकावर. 40 धावसंख्येचं लक्ष 18 मध्ये करायचं होतं. आतापर्यंत 5 मध्ये 1 बाद. 13 धावा झाल्या. शेवटचा चेंडू कोठ्यातला फेकण्यासाठी गोलंदाज अभिमन्यू तलवली संघाकडून देखील पाहायला मिळतोय. आता इथे लाव डातील पाहायला मिळते, परंतु पंच मात्र तटस्थ उभे आहेत. षटक संपले. क्रमांकाचं पहिलं षटका अखेरीस धावा धावफलकावर. 1 बाद 13. आता 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. 12 मध्ये पाहिजे 27 धावा. बारा चेंडू 27 धावा. 27 धावा 12 चेंडू. कोणता संघ चॅम्पियन होईल या हंगामातील 7वी स्पर्धा. या 7व्या स्पर्धेतील चॅम्पियन होण्यासाठी इथे मात्र दोन्ही संघांचे सजवलेले स्वप्न एकाचा साकार होईल, एकाला मात्र 2ऱ्या क्रमांकावर थांबावं लागेल. गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज योगेश. 12 चेंडू 27 धावा. चला फास्ट केलायचा आहे. अंधाराचा सावट जरूर मैदानावर येत असताना पाहायला मिळतोय. षटकाला सुरुवात होते 2ऱ्या. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय चांगला फटका सजवलाय. चेंडू चालला इथून कव्हर पॉइंटच्या दिशेने, परंतु फक्त मिळेल ती सिंगल. आकड्यांचा खेळ बदलणारा हा खेळ जरूर पाहायला मिळतोय. वारंवार
आकड्यांमध्ये बदल. समीकरण 11 चेंडू आणि 11 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज. आता मात्र ऑन साइडला ऑफ साइडला चेंडू टोलावला. लॉंग अपला प्रोटेक्शन आहे. एकच धाव. तर मात्र चांगला जम बसवलाय. मोठ्या पटकांपासून 2 चेंडूंवर तरी लगाम घातलाय. 15 धावा धावफलकावर. अजूनही 25 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा योगेश सज्ज झाला. बॅटची कडा घेतली आहे आणि चेंडू चालला डी झोन मध्ये. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 आल्यात. 16 झाल्यात. अजूनही आपण पाहतो 24 ची गरज आहे. 9 बॉल 24. पहिल्या 9 मध्ये 16 आल्यात. चांगली गोलंदाजी स्वतःला सिद्ध केलाय. परंतु इथे शॉट अँड पुल पॉवरफुल सक्सेसफुल. अगदी आपण पाहिलं हवेशी वार्तालाप करत असताना फलंदाज प्रदीपच्या बॅट मधून महत्वाच्या क्षणाला कोपरी संघासाठी येतो या मॅक्झिमम षटकार. धावसंख्या धावफलकावर 22. 18 धावांची गरज आहे. 8 चेंडू 18 धावा. अजून एक लांबच लांब षटकार. सलगचा दुसरा. प्रदीपच्या बॅट मधून या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये आत्मविश्वास वाढवणारा षटकार. म्हणूनच म्हटलं जातं या क्रिकेटच्या खेळामध्ये होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाहीये. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा हा क्रिकेटचा खेळ क्षणाक्षणाला राजाला रंक आणि रंकाला राजा कशा रीतीने बदलत असतो हे प्रत्युत्तर पाहायला मिळालं मागच्या 2 चेंडूवर. पहिल्या 3 मध्ये 3 धावा आल्या होत्या. त्यानंतर षटकार आणि पुन्हा एकदा षटकार. तब्बल 5 मध्ये खर्च केला त्या आतापर्यंत 15 धावा. 7 चेंडू 12. 7-12चा उतारा. या पहिल्या क्रमांकाचा कोणाच्या नावावर? दडपण पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल. तर मात्र 7 मध्ये 11 करायचे आहेत. अजूनही काही होऊ शकतं. ज्या रीतीने सुरुवात योगेश भोईरने केली होती त्यानंतर तो बाद झाला. त्यानंतर पूर्ण शांतता. फक्त सिंगल डबलने काम चालू होतं. परंतु मागच्या 2 चेंडूवर जी संधी मिळाली त्या संधीचं प्रदीपच्या माध्यमातून केलेलं सोनं आपल्या संघाला चॅम्पियन होण्याच्या अगदी समीप येऊन टेपलंय. 7 चेंडू 11 धावा. मिस टायमिंग आहे. जजमेंट द्यावं लागेल. आणि तो झेल सोडलाय. नुसता हा झेल सोडला नाहीये. ही कॅच सोडली नाहीये तर पूर्णपणे ही मॅच सोडली की काय. तब्बल 3 धावा एकदा जोरदार त्याला झाल्या पाहिजे. 3 धावा पळून काढल्यात. काय रनिंग बिटवीन पाहायला मिळाली या महत्वाच्या सामन्यामध्ये. शेवटचे 6 चेंडू आणि 6 मध्ये आता 8 धावांची गरज आहे. नुसती कॅच नाही सोडली तर तिथे 3 धावा देखील मोजाव्या लागल्यात. आणि या 3 धावा तर दीपेश दादा काय सांगशील शेवटच्या चेंडूची गंमत मैदानामध्ये झाली. जिथे विकेट घेण्याची संधी होती तिथे विकेट तर निसटलंच परंतु 3 धावा देखील बळ झाल्या. आता समीकरण 6 चेंडू 8 धावा. नक्कीच. आणि प्रदीप सारखा विकेट ज्यांनी षटकारांची आतिषबाजी केली होती. 2 षटकार ठोकले होते आणि कोपरी गावचा तो नेहमीच तारणहार राहिलेला आहे आणि नुकताच मला वाटतं 40+ मध्ये देखील सामील झालेला आहे. आणि प्रदीप सारख्या फलंदाजाला जर जीवदान दिलं तर मॅच तुमच्या हातामध्ये कधीच येऊ शकत नाही. हा समीकरण आहे. त्याचबरोबर कोपरी गावचे आमचे जी पाटील इथे उपस्थित त्यांचे देखील आम्ही मनापासून स्वागत करतो या टुर्नामेंट मध्ये. चला कोपरी गाव आणि खऱ्या अर्थानं आज पाहिलं आपण तर जबरदस्त संघर्ष करतोय आणि माझ्या समावेत मात्र विजय मात्र देखील आहे. आणि खऱ्या अर्थानं आजच्या दिवसातील शेवटच्या ओव्हरचा मेगा फायनलचा शेवटचा षटकाने घेऊन येईल गोलंदाज संदीप.
प्लस विजय. संदीप आलाय. आता इथून 6 मध्ये 8 वाचवायचे आहेत. अगदी एका बाजूला वाचवायचे आहेत, एका बाजूला करायचे आहेत. काय होईल, काय बिघडेल, कोणताही संघ जिंकू द्या, परंतु इथे विजय होणार तो 40+ क्रिकेट जुईनगर संघाच्या या आयोजनाचा दर्जेदार मानाची सन्मानाची स्पर्धा. 6 चेंडू 8 धावा. भिरकावलाय. म्हणूनच म्हटलं ही कॅच सोडली नाही तर ही मॅच सोडली आहे. आता समीकरण 5 मध्ये 2 धावा सोडली, त्यानंतर 2 धावा जिथं होत्या तिथं तिसरे धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी ठरला. आणि प्रदीपने स्वतःवरती स्ट्राईक घेतली. ती स्ट्राईक का घेतली होती? तरी मॅच काढण्यासाठी. म्हणूनच मी नुकताच उल्लेख केला की या क्रिकेटच्या खेळामध्ये कोणताही खेळाडू राजा कधी होऊ शकतो आणि जो राजा झालाय तो कधी रंग होऊ शकतो. आता मात्र काटाकीर 5 मध्ये 2 होत्या नव्हत्या त्या अपेक्षा इथे मात्र भंग झाल्यात टीम तलवलीच्या, परंतु अजून वेळ गेलेली नाहीये. 5 मध्ये 2 वाचवायचे आहेत, कारण या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. आणि या स्पर्धेमध्ये कंपल्सरी चेसिंग करत असताना 3 संघ एका धावेने पराभूत झाले. डोक्याचा वापर, अगदी डोक्याचा वापर. 40+ संघ याच्यासाठीच जाणला जातो. ही जर अशी अटीतटीची मॅच असली 3 चेंडू 3 धावा, 2 चेंडू 2 धावा, तर युवा जो यंग क्रिकेट आहे तो गडबडतो. पण 40+ चे खेळाडू सिंगल घेण्यामध्ये माहिर आहेत, तरबेज आहेत, ऍब्सोल्युटली चांगला क्रिकेट खेळतात आणि खऱ्या अर्थाने दाखवून दिलं की 40+ चे खेळाडू काय आहेत, 40+ च्या खेळाडूंची फिटनेस काय आहे आणि फिटनेस लेवल खऱ्या अर्थाने युवकांना लाजवेल अशा पद्धतीची फिटनेस आहे. म्हणूनच या 40+ चा घोषवाक्य स्वास्थ्य शरीर आयुष्य महान. सन्माननीय संस्थापक अध्यक्ष प्रदीपजी पाटील यांनी हे 1,500 रुपये लावलेले दारी आणि त्याचा विनू आज गगनावर गेलाय. इथे डोक्याचा वापर केलाय आणि चॅम्पियन ठरला या स्पर्धेतील कोपरी 40+ संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. येस, आणि खऱ्या अर्थाने प्रदीप खऱ्या अर्थाने मॅचचा हिरो आहे आणि अतिशय खरोखर मॅच फसली होती, अटकली होती. जसं योगेश बाद झाला त्यानंतर खऱ्या अर्थाने जिम्मेदारी घेतली. जिम्मेदारी घेणे खूप इम्पॉर्टंट आहे आणि प्रदीपने ती जिम्मेदारी खांद्यावरती घेतली आणि शेवटपर्यंत टिकवून ठेवली आणि मॅच मात्र कोपरी गावच्या या संघाला बहाल करून टाकली. नक्कीच क्रिकेटमध्ये संधी येत नसतात, परंतु आलेल्या संधीचं सोनं करणं गरजेचं असतं. आणि म्हटलं जातं ना, जर आपण मॅच जिंकून दिली तर आपले साथीदार आपल्याला डोक्यावर घेतात आणि जर सामना गमवायला तर मात्र शिव्या देखील देतात. हा क्रिकेटचा खेळ. यस, लगेच आपण प्रेझेंटेशन सेरेमनीकडे देखील वळणार आहोत आणि जे 4 संघ आहेत त्यांनी देखील मंचाच्या समोर यायचंय. आमचे मान्यवर देखील इथे बरेच टायमापासून मॅचचा आस्वाद घेत आहेत. स्वतः सर्व इथे मान्यवर आमच्या नवनिर्वाचित नगरसेविका प्रणालीताई पाटील, त्याचबरोबर